तर श्रावण महिना चालू झालेला आहे. आपल्याकडे व्हेज मध्ये आपण 2 नवीन थाळ्या लॉन्च केलेल्या आहेत. एक श्रावण स्पेशल व्हेज आणि एक श्रावण स्पेशल महाराजा व्हेज. त्याचबरोबर आपल्या सर्व ज्या आधीपासूनच्या थाळ्या आहेत त्या सर्व थाळ्या आपण इथं प्लेटिंग केलेल्या आहेत. एक एक करून आपण सर्व थाळ्यांमध्ये काय काय जाणार आहे, कोणते कोणते पदार्थ आहेत हे डिस्क्रिप्टिव्ह एकदा बघूयात. आणि हेच डिस्क्रिप्टिव्ह जर तुम्हाला रील स्वरूपात बघायचं असेल तर इंस्टाग्राम वरती आपल्या सर्व थाळ्या आपण एक एक करून दाखवत आहोत श्रावण महिन्यात. तर इंस्टाग्रामच्या पण पेजला एकदा नक्की व्हिजिट करा आणि तिथे पण या थाळ्या आपण बघू शकतो. सर्वात प्रथम आपण श्रावण स्पेशल व्हेज थाळी बघणार आहोत. यामध्ये काय जाणार आहे तर आपला पनीर लबाबदार आहे, ही पंजाबी डिश आहे. बैंगन मसाला काळ्या मसाल्यामधला जाणार आहे. त्यानंतर मस्तपैकी आपली सुक्की मटकीची भाजी आहे, महाराष्ट्रीयन स्टाईल मसाले भात आहे, कोशिंबीर आहे, स्वीट मध्ये गुलाबजामुन आहे, पचनासाठी सोलकडी आहे, यामध्ये चपाती, भाकरी, रोटी, पुरी असे सर्व ऑप्शन्स असणार आहेत. ही थाळी सिंगल पर्सन साठी अनलिमिटेड थाळी आहे. याच मध्ये आपण अजून एक थाळी यावर्षी नव्याने लॉन्च केलेली आहे, ती म्हणजे ही आपली श्रावण स्पेशल महाराजा व्हेज थाळी. ही 2 जणांसाठी असणार आहे अनलिमिटेड. यामध्ये काय जाणार आहे तर मस्तपैकी आपला स्टार्टर मध्ये याच्यामध्ये कोथिंबीर वडी आहे, महाराष्ट्रीयन आलू मटर आहे काळ्या मसाल्यामधलं, पंजाबी भाजीमध्ये पनीर टिक्का मसाला आहे, अजून यामध्ये एक सुकी भाजी आहे, आपलं कुरकुरी कारलं आहे, याच्यामध्ये कुरकुरीत एकदम असणार आहे. त्याला आपण ऑप्शन भेंडी, मेथी असे सर्व ऑप्शन्स देणार आहोत. डेली ती चेंज होत राहणार आहे भाजी. त्यानंतर मसाले भात आहे, स्वीट मध्ये गुलाबजामुनच्या ऐवजी खीर आहे, रव्याची खोबऱ्याची मस्तपैकी खीर आहे. ही आपण चपाती बरोबर पुरी बरोबर पण खाऊ शकतो आणि चमच्यानं पिऊ पण शकतो. कोशिंबीर असणार आहे, पचनासाठी सोलकडी असणार आहे. यामध्ये पण आपलं चपाती, भाकरी, पुरी तुमच्या रिक्वायरमेंट नुसार ऑप्शन असणार आहेत आणि पापड अशी ही मोठी थाळी आपण यावर्षी नव्याने लॉन्च केलेली आहे. यामध्ये पण चपाती, भाकरी, रोटी किंवा पुरी असे ऑप्शन्स असणार आहेत. यामुळे ही मस्तपैकी 2 जणांसाठी मस्त थाळी आहे मोठी. यानंतर आपण आपल्या रेग्युलर थाळ्या ज्या व्हेज मध्ये आपल्या आहेत त्या बघूयात आपण. त्यामध्ये आपलं पिठलं भाकरी आहे, मस्तपैकी पिठलं आहे, वरण आहे, कोशिंबीर आहे, सोलकडी आहे, भाकरी, चपाती यामध्ये पण ऑप्शन्स असतातच. राईस हा सर्व थाळीमध्ये अनलिमिटेड असतो. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की राईस आहे का नाही, भाकरी आहेत का नाही, तर राईस हा सर्व थाळीमध्ये अनलिमिटेड असतो. पिठलं भाकरी नंतर आपण बघूयात मराठवाडा स्टाईल आपलं दही धपाट. याच्यामध्ये 2 धपाटे असतात, दही असतं, ठेचा, चटणी, कांदा, लिंबू, सोलकडी. सिंगल पर्सन साठी ही पण थाळी अनलिमिटेड आहे. 2च्या ऐवजी 3-4 धपाटे जरी खाल्ले, 2च्या ऐवजी 3-4 धपाटे जरी खाल्ले तरी आपण सर्व करतो. अनलिमिटेड दही असणार आहे. ऑन डिमांड आपण राईस पण देतो या थाळीमध्ये. यानंतर आपली थाळी बघूयात आपण, जी आहे ती व्हेज मासवडी थाळी. ही ऍक्च्युली आपली मासवडी थाळी आहे, ही कॉम्बिनेशन थाळी आहे. आपलं नारायणगावकडची एक मासवडी आणि मराठवाड्याकडची मासवडी या दोन्हीचं आपण कॉम्बिनेशन बनवलेलं आहे. यामध्ये या मासवडी थाळीमध्ये कोशिंबीर आहे, डाळ आहे, बैंगन मसाला आहे, कढी आहे. आपण ताक देत होतो, ताकाच्या ऐवजी कढी चालू केलेली आहे. मस्तपैकी कुरकुरीत मासवडी आहे. मासवडीला बरोबर व्हेज रस्सा आहे. यावर्षी आपण नव्याने गुलाबजामुन पण स्वीट डिश यामध्ये चालू केलेली आहे. सोलकडी, भाकरी, रोटी, चपाती, राईस हे सर्व 1 जणासाठी अनलिमिटेड असणार आहे. सर्व थाळ्या ह्या सिंगल पर्सन साठी अनलिमिटेड असणार आहेत. यानंतर आपली दुसरी थाळी जी आहे पुरणपोळी थाळी. एकदम लुसलुशीत गावाकडची साखर आणि गुळ अशी मिक्स असलेली पुरणपोळी याच्यामध्ये असते. कोशिंबीर आहे, कढी आहे, कटाची आमटी आहे, मराठवाड्यामध्ये याला येळवण्याची आमटी म्हणतात, सुक्की बटाट्याची भाजी आहे. पुरणपोळी बरोबर खाण्यासाठी दूध किंवा रस असे 2 ऑप्शन एकाच थाळीमध्ये आहेत. कुरवडी, पापड, भजी हे सर्व ऑप्शन्स आणि सोलकडी. मस्तपैकी 1 जणाला अनलिमिटेड आहे, 2 जण पण ही थाळी खाऊ शकतात, परंतु 2 जणांसाठी ही लिमिटेड असणार आहे. आणि राईस आपला असतो सर्व थाळीमध्ये. त्यानंतर आपली सीझनला असते ती आमरस पुरी थाळी. आमरस बरोबर पुरी किंवा चपाती हे दोन्ही ऑप्शन असतात. यामध्ये पण कोशिंबीर, डाळ, कढी. यामध्ये एक विशिष्ट भाजी आहे ती म्हणजे सांडग्याची भाजी, मिक्स सांडग्याची भाजी असते ही सरभरीत. बटाट्याची सुक्की भाजी आहे, आमरस आहे, कुरवडी, पापड, भजी, चपाती किंवा पुरी. बरेच जण भाकरी पण मागतात तर आपण भाकरी पण सर्व करतो. ऍज युजल राईस तर असणारच आहे. यामध्ये सीझन नंतर ऑफ सीझनला आपण मस्तपैकी ब्रँडेड पल्प वापरतो. कस्टमरची डिमांड असेल तर आपण आमरस थाळी 12 महिने सर्व करतो. याला ऑप्शन आपल्याकडे श्रीखंड पुरी थाळी आहे. सर्व पदार्थ सेम म्हणजे कोशिंबीर, डाळ,
कढी, मिक्स डाळीच्या सांडग्याची भाजी, बटाट्याची सुक्की भाजी, श्रीखंड, पुरी, चपाती हे ऑप्शन आहेत याच्यामध्ये पण. कुरवडी, पापड, भजी, सोलकढी अशी ही थाळी असणार आहे. सिंगल पर्सन साठी अनलिमिटेड. 2 जणांमध्ये ही पण थाळी आपण आमरस श्रीखंड थाळी शेअर करू शकतो, परंतु ही लिमिटेड असणार आहे 2 जणांसाठी. आणि या सर्व थाळ्यांचे काही काही पदार्थ मिक्स करून आपण एक मस्तपैकी रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या चवींनी नटलेली याच्यामध्ये भरपूर पदार्थ असणार आहेत, ती म्हणजे आपली व्हेज दुरळा थाळी. तर या व्हेज दुरळा थाळीमध्ये कोथिंबीर वडी असणार आहे, भजी असणार आहेत, धपाट्या बरोबर खाण्यासाठी दही असणार आहे, मिक्स डाळीच्या सांडग्याची भाजी आहे, सुक्की बटाट्याची भाजी आहे, शेवग्याची भाजी येणार आहे, शेव भाजी येणार आहे, बैंगन मसाला येणार आहे, परत पंजाबी डिश आहे याच्यामध्ये पनीर लबाबदार पण येणार आहे. स्वीट मध्ये आपल्याकडे याच्यामध्ये आमरस असणार आहे, श्रीखंड असणार आहे, पुरणपोळी बरोबर खाण्यासाठी दूध असणार आहे, डाळ येणार आहे याच्यामध्ये, कढी येणार आहे याच्यामध्ये, चपाती भाकरी बरोबर खाण्यासाठी चटणी, ठेचा, लोणचं, कोशिंबीर हे सर्व ऑप्शन्स असणार आहेत. रायता असणार आहे, पचनासाठी मस्तपैकी सोलकढी असणार आहे, स्वीट डिश मध्ये 4 जामुन पण असणार आहेत. आणि हे सर्व पदार्थ खाण्यासाठी याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आपण देणार आहोत. भाकरी असणार आहे, चपाती असणार आहे, पुरी असणार आहे, पुरणपोळी पण असणार आहे आणि धपाट पण असणार आहे. तर या सर्व थाळ्यांमधले निवडक पदार्थ घेऊन आपण ही मस्तपैकी डिझाईन केलेली थाळी आहे. पापड, कुरवडी, भजे हे सर्व ऑप्शन्स असणार आहेत. मस्तपैकी विविध रंगाने नटलेली ही थाळी असणार आहे आणि विविध चवीने पण नटलेली ही व्हेज दुरळा थाळी असणार आहे. असेच सर्व व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूबच्या पेजला पण फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका, म्हणजे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. तर हॉटेल वाडाच्या पेजला एकदा सबस्क्राईब नक्की करा.